नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जी के मास्टर मराठी या चॅनलवरती. आज पोलीस भरती 2026साठी अतिशय महत्त्वाचे 50 प्रश्न आज आपण पाहणार आहोत. शेवटचे नक्की प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 1. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? मित्रांनो, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड किल्ल्यावर झालेला आहे. ऑप्शन क्रमांक बी ह्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. अभंग हा साहित्य प्रकार कोणत्या संतांशी संबंधित आहे? अभंग हा संत तुकाराम साहित्याशी संबंधित आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3. ज्ञानेश्वरी ग्रंथ कोणी लिहिला? ज्ञानेश्वरी ग्रंथ हा रामदास यांनी लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे मित्रांनो. पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? पानिपतची तिसरी लढाई ही 1761 मध्ये झालेली आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. अष्टप्रधान मंडळ कोणाच्या कारकिर्दीत होते? अष्टप्रधान मंडळ हे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत होते. ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? शिवाजी महाराजांचे गुरु हे समर्थ रामदास होते. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7. दासबोध ग्रंथ कोणी लिहिला? दासबोध ग्रंथ हा रामदास यांनी लिहिलेला आहे मित्रांनो. याचं 1 नंबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. पेशवा काळात राजधानी कुठे होती? पेशवा काळात राजधानी हे पुणे येथे होती मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. वंदे मातरम गीत हे कोणी लिहिले आहे? वंदे मातरम गीत कोणी लिहिले आहे? बंकिमचंद्र यांनी लिहिलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10. 1857च्या उठावाला काय म्हणतात? 1857च्या उठावाला स्वातंत्र्य संग्राम हे असे म्हणतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक ए योग्य उत्तर आहे. संत तुकाराम कोणत्या गावाचे होते? संत तुकाराम हे देहू गावाचे होते. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. पैसादान कोणत्या ग्रंथाचा भाग आहे? पैसादान ज्ञानेश्वरी ग्रंथाचा भाग आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. शिवाजी महाराजांनी सुरुवातीला कोणता किल्ला जिंकला? मित्रांनो, सुरुवातीला शिवाजी महाराजांनी प्रतापगड जिंकलेला आहे. ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे कोणी लिहिले? मित्रांनो, स्वराज्य हा जन्मसिद्ध लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. संत नामदेव कोणत्या पंथाशी संबंधित होते? संत नामदेव हे वारकरी संबंधित होते. संत नामदेव. गीता रामायण कोणी लिहिले? मित्रांनो, गीता रामायण हे ग द माडगुळकर यांनी लिहिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. भारताचा नकाशा कोणी तयार केला? भारताचा नकाशा हा ब्रिटिश लोकांनी तयार केलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18. पहिला पेशवा कोण होता? पहिला पेशवा हा मित्रांनो बालाजी विश्वनाथ होता. हे बालाजी विश्वनाथ. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. क्विट इंडिया चळवळ कोणी सुरू केली? क्विट इंडिया चळवळ हे 1942 मध्ये चालू झालेले आहे. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. रामायणचे लेखक कोण होते? रामायणचे लेखक हे वाल्मिकी होते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ कोणता? पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ म्हणजे कठीण वस्तू हिरा आहे. हिरा योग्य उत्तर आहे. पाण्याचा उकळण्याचा बिंदू किती? मित्रांनो, पाण्याचा उकळण्याचा बिंदू हा 100 सेल्सिअसवर राहतो. 100 सेल्सिअस आहे. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. प्रकाशाचा वेग किती मित्रांनो? प्रकाशाचा वेग हा 3x म्हणजे 10 मेल सेल्सिअस. ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. वायफाय म्हणजे काय? मित्रांनो, वायफाय म्हणजे हे वायरलेस फिडेलिटी
एक नंबर ऑप्शन एक उत्तर आहे. सीपीयूचा अर्थ काय? सीपीयूचा मित्रांनो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ऑप्शन क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे. संत ज्ञानेश्वर भाऊ कोण होते? संत ज्ञानेश्वरांचे भाऊ कोण होते? मित्र संत ज्ञानेश्वरांचे भाऊ हे सोपानदेव होते. ऑप्शन क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे. संत तुकाराम यांच्या अभंगाचा संग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो? मित्रांनो संत तुकाराम यांच्या अभंगाचा संग्रह तुकाराम गाथा म्हणून ओळखला जातो. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. संत एकनाथ यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? मित्रांनो संत एकनाथ यांनी ग्रंथ हा भागवत लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक एक ह्याचं योग्य उत्तर आहे. हरिपाठ कोणत्या संतांशी संबंधित आहे? हरिपाठ हा ज्ञानेश्वर संतांशी संबंधित आहे. मित्रांनो हरिपाठ ज्ञानेश्वर महाराज. संत नामदेव यांचे कार्यक्षेत्र कोणत्या ठिकाणी होते? संत नामदेव हे कार्यक्षेत्र आळंदी, पंढरपूर, देहू या पैठण ह्यापैकी पंढरपूर येथे कार्यक्षेत्र होते. मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे. शिवाजी महाराजांचे वडील कोण होते? मित्रांनो शिवाजी महाराजांचे वडील हे शहाजीराजे होते. ऑप्शन क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? मित्रांनो शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य आहे. हिंदवी स्वराज्याची संकल्पना कोणी मांडली? हिंदवी स्वराज्याची संकल्पना हे शिवाजी महाराजांनी मांडलेली आहे. मित्रांनो अफजल खानाचा वध कुठे झाला? अफजल खानाचा वध हा सिंहगड, प्रतापगड या रायगड या पुरंदर हे अफजल खानाचा वध हा मित्रांनो अफजल खानाचा वध हा प्रतापगड येथे झालेला आहे. ऑप्शन क्रमांक ए ह्याचं योग्य उत्तर आहे. स्वराज्य या संकल्पनेचा अर्थ काय? मित्रांनो स्वराज्य हा संकल्पनेचा स्वतःचे राज्य तयार करणे ह्याचं योग्य उत्तर आहे. एक नंबर. संत चोखामेळा कोणत्या समाजातील होते? संत चोखामेळा हे मित्रांनो महार या समाजातील होते. ऑप्शन क्रमांक एक ह्याचं योग्य उत्तर आहे. संत सावंतमाळी कोणत्या कार्यासाठी प्रसिद्ध होते? मित्रांनो संत सावंतमाळी हे व्यापारासाठी प्रसिद्ध होते. ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. संत गोरा कुंभार यांचा व्यवसाय काय होता? मित्रांनो संत गोरा कुंभार यांचा व्यवसाय कुंभार हा होता. ऑप्शन क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे. संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय काय होता? संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय सोनार हा होता. ऑप्शन क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 संत बहिणाबाई कोणत्या संतांच्या शिष्या होत्या? मित्रांनो संत बहिणाबाई हा तुकाराम संतांच्या शिष्या होत्या. ऑप्शन क्रमांक हे एक उत्तर आहे. मित्रांनो आळंदी हे ठिकाण कोणासाठी प्रसिद्ध आहे? मित्रांनो आळंदी हे ठिकाण प्रसिद्ध ज्ञानेश्वर महाराजांसाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे. देहू हे ठिकाण कोणत्या संतांशी संबंधित आहे? देहू हे ठिकाण तुकाराम महाराजांशी संबंधित आहे. मित्रांनो पैठण हे कोणत्या संतासाठी प्रसिद्ध आहे? पैठण हे संतासाठी प्रसिद्ध असणारे एकनाथ महाराज आहेत. ऑप्शन क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे. समर्थ रामदास यांचे मुख्य देवस्थान कुठे आहे? मित्रांनो संत समर्थ रामदास यांचे मुख्य देवस्थान मारुती येथे आहे. ऑप्शन क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे. मनाचे श्लोक कोणी लिहिले? मनाचे श्लोक हे रामदास महाराजांनी लिहिलेले आहे. ऑप्शन क्रमांक हे योग्य उत्तर आहे.
पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्याचे नेतृत्व कोणी सुरू केले होते मित्रांनो? पानिपतच्या लढाईचे नेतृत्व हे सदाशिवराव भाऊ यांनी केलेले आहे नेतृत्व युद्धात. सिंहगड किल्ला कोणामुळे प्रसिद्ध आहे? मित्रांनो, सिंहगड किल्ला हे कोणामुळे प्रसिद्ध आहे? तर ते तानाजी मालुसरे यांच्यामुळे प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक हे योग्य उत्तर आहे. रायगड किल्ला कशासाठी प्रसिद्ध आहे? रायगड किल्ला हा राजधानी, युद्ध, जन्मस्थान, व्यापार कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो, रायगड किल्ला हा राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रत्येक चौकात मित्रांनो, तोरणा किल्ल्याला दुसरे नाव काय आहे? तोरणा किल्ल्याला हा प्रचंड गड म्हणून ओळखले जाते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक ए एक उत्तर आहे. राजगड किल्ला कोणत्या कार्यासाठी वापरला जात होता? मित्रांनो, राजगड किल्ला हा राजधानी, व्यापार, शेती, युद्ध कशासाठी वापरला जातो? राजगड किल्ला हा राजधानी किल्ला म्हणून वापरला गेलेला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. मित्रांनो, आपले 50 प्रश्न जे बरोबर झाले आहेत, तुम्ही 50 पैकी किती बरोबर दिला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मित्रांनो, धन्यवाद. असंच पुढे घेऊन येऊयात येणाऱ्या व्हिडिओसाठी. तर लाईक आणि सबस्क्राईब करा.